शिट शिट शिट. माझ्या भावाला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त भावाला नाही, like, share भावाच्या करा. अकाउंटला. तेच ते. दर्शन कसं झालं म्हटलं? एकदम भारी. तर हे गाईज नमस्ते, राम राम सगळ्यांना. नवीन दिवस, नवीन व्हिडिओ, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चाललोय वणीला. आज 2-3 दिवस सुट्ट्या काढल्या म्हटल्यावर फिरूनच घ्यायचं. मित्राची वाट बघतोय, आता कधी येईल. फोनचं झालंय स्वागत. तर सगळ्यांना राम राम करून दे. गुड. चल. 4 मिनटं झाले, अजून कोणीच आलं नाही. अर्धा तासापासून कॉल करत होते मी जायच्या आधीपासून, लवकर या लवकर या, तरी पण कोणीच आलं नाही. गाडी बघतो त्यांची चौकामध्ये. हे आले आता. तर मित्रांनो, आम्ही आलो होतो माझ्या ताईच्या घरी. कॉफी पिली. जाता जाता थोडंसं सामान राहिलं होतं. तर तू पण सांगून दे सबस्क्राईब करायला. माझ्या भावाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त भावाला नाही, like, share भावाच्या करा. अकाउंटला. तेच ते. चला बाय. चला दाजी, येऊ का? दाजींना बरं नाही, काळजी घ्या. हा चालेल. वडनेर भैरव मित्राला भेटायसाठी लय लांब आलो आपण. आम्ही चाललो होतो इथून, पण मग आम्हाला एकदम मस्त जागा भेटली तिथं. खूप लय भारी. काय पूर्वेशचं गाव आहे. हा हा हा, नाईस. फोटो बिटो काढू मस्त. ब्रो कधी आला पुण्यावरून? मित्रांनो, हा पुण्याच्या एकदम मोठ्या कंपनी जॉबला आहे. किती 50,000 लाख पर्यंत जात असेल पेमेंट त्याचा. खूप कमी वयात खूप जास्त प्रगती. मी जात होतो, जाता आम्हाला हे दिसलं. आम्हाला माहितीच नाही नदी आहे का काय, पण मग भारी ते भारी वाटतं. नदी नाही, कारण की नदी असती तर इथून पुढं गेली असती ना. इथं स्टॉप झाली, इथं पुढे येऊन. नदी नाही. लाजतो बरं का, पूर्वाने नाटकं करतो. ओ शिट मॅन. गाडी पडली झाली मित्रांनो. शिट शिट शिट. गाडी हळू चालवा, इथं रस्ते खूप खराब आहे. लागलं नसेल तर लागायला नाही पाहिजे म्हणजे असं कोणासोबतच नाही झालं पाहिजे. गाडी हळू चालवा. मित्रांनो, आम्ही पोचलोय फायनली. हे बघा आमचं स्वागत. कसं आहे स्वागत? नाईस. नाही, हे बघा मित्रांनो, याच्यात जर पैसे गेले तर इच्छा पूर्ण होते का? याच्यात तर हे गेले. पूर्वेश ठाकरे नाही गेला. दर रे, मी टाकतो. हे देवा, इच्छा पूर्ण कर. थोडा गेला, जाऊ दे. थोडीच इच्छा पूर्ण होईल. थोडीच इच्छा पूर्ण होईल. हे तुम्हाला टाकायचंय का? जाऊ दे, चला. ये है आम जिंदगी, मेंटोस जिंदगी. भाई देख रे हो उधर. आता एवढी क्लिअरिटी नाही माझ्या फोनला. अजून मेंटल जिंदगी बघा शिकतो. अल्ट्रा मेंटोस जिंदगी भाई. जा, पाप नष्ट होतील. जा, अरे जा बाळा, जा. नष्ट होऊन जायला पाप नाही, मग काय, पाप अल्ट्रा प्रो मॅक्स तोच नष्ट होऊन जाईल. काय होईल? पूर्वेशने एवढे पाप केले की पूर्वेशच नष्ट होऊन जायला बसला. पुण्याला राहून तेच करतो तो. पुण्याला राहून काय करतो रे? लय शांत बसलाय. बापरे, काय विचार करत असेल हा? ते बघ ते.
हे दोघं बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड बाकी संगीत काय म्हणतो मग? काही नाही बघा. कसं चाललं शिक्षण तुझं? एकदम बेस्ट. नाईस. इथं आपण हातपाय धुतल्यावर काय होतं? आपले पाप केलेले ते नष्ट होऊन जातात. आता तुझे होतील. मी पापच करेल नव्हते. पाप टेस्ट जास्त आहे. काय पाप काय जास्त आहे? पाप आपण पापच करत नाही भाऊ. पुण्यच एवढं करू राहिलो. आता आलोय देवीला हातपाय धुवून. हळूहळू तो पायऱ्यांनी वरती. किती पायरे? दोनशे 250 पायऱ्या आहे. रोपवे पण आहे, पण मग जाऊ चालत. हे चल ना. हे इतक्यात दमले. बसलोय आम्ही पायऱ्यांनी येत होतो, तर एक ताई गुडघ्यावर बसून येत होती. म्हणजे नवस बिवस राहत असेल त्यांचे. असं वाटतंय. दमले का? अजून थोडं पण आलो नाही. अजून तर वरती जायचंय. दर्शन कसं झालं म्हटलं? एकदम भारी. पायऱ्यांनी आले होते चालत. बघ रे, म्हणत होतं रोपवेने जायचंय. दर्शन करून आलोय आम्ही. आता चाललोय पूर्वेशच्या इकडे वडनेरला मिसळ खायला, कारण की पूर्वेश आम्हाला मिसळ चालणार आहे आज. कारण की तो पुण्यावरून आलाय ना खूप दिवसानंतर, त्याच्यामुळे आज तो आम्हाला मिसळ चालणार आहे. आमचं दर्शन मित्रांनो खूप छान झालं. ते फक्त पूर्वेशच्या कृपेने, कारण की पूर्वेशच्या खूप ओळखी तिथं. त्यांचे एक ओळखीचे पुजारी भेटले, त्यांनी आम्हाला डायरेक्ट खूप जवळून दर्शन करून दिलं. त्यांचे आभार. आणि पूर्वेशचे पण, पूर्वेशमुळे खूप छान दर्शन झालं आमचं. पुढे अजून इथून किती वेळ लागेल माहिती आहे का? अजून फक्त इथून अर्धा तास लागेल. अर्धा तास लागेल. किती वाजले आता? 2:30 वाजले. हां 2:30 वाजले. किती वाजले रे? हे बाय. अर्धा तास लागेल. नाश्ता बिष्ट आता डायरेक्ट अर्धा तासात आपण घरी. दर्शन एकदम असं झालं. सप्तशृंगी वनी गडाचं 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्ध शक्तिपीठ आपल्या नाशिकमध्ये. तुम्ही आले तर नक्की दर्शन घ्या. पायऱ्यांनीच जा शक्यतो, रोपवेने जाण्यापेक्षा. Thanks. Love you forever. बहुत बहुत धन्यवाद.